हॅलो फ्रेंड्स, तर आपण पार्ट 2 बघणार आहोत. इयत्ता 7वी 7वा धडा मृदा. महत्त्वाच्या मुद्द्यांमधील दुसरा मुद्दा आहे मृदेची गुणवत्ता. तर आपण मृदेची गुणवत्ता बघून घेऊयात. यानंतर तिसरा मुद्दा मृदा व माती यामधील फरक हे बघून घेऊयात. नंतर तिसऱ्या पार्टमध्ये चौथा व 5वा धडा. चौथा म्हणजेच मृदा व वनस्पती जीवन आणि 5वा प्राचीन संस्कृतीचा उदय हे आपण तिसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत. तर आपण बघून घेऊयात आता मृदेची गुणवत्ता. मृदेची गुणवत्ता. मृदा या साधनाचा प्रामुख्याने शेतीसाठी वापर केला जातो. कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतात अनेक प्रकारची रासायनिक खते, कीटकनाशके यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे मृदेची गुणवत्ता कमी होते. मृदा व माती यांमधील फरक. आपण तिसरा मुद्दा बघून घेऊयात. मृदा व माती यांमधील फरक. मृदेमध्ये अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव यांचा समावेश असतो. मृदेत अनेक जैविक व अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात. मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे. या उलट माती हा मृदेतील केवळ एक पदार्थ आहे. आपण पार्ट 3 लवकरच अपलोड करूयात. सो फ्रेंड्स, लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल अँड बाय.